ललिता घ्या मी काय पाणी घ्या. नाही असू दे, मला काय म्हणायचंय स्वानंदी, अगं दरवेळेला सगळ्यांना सांगतेस तू एकत्र जेवायला बसायचं आणि तू जेवायला बसत नाहीस आमच्या बरोबर. असू दे आई, मोठ्यांना वाढण्यात नाही एक वेगळंच सुख असतं. मच्छी ना वाढ, भाजी संपली बघ. अरे हो आत्या, नको झालं माझं, मला नको फार. आत्या काय झालं, तुम्ही नीट का नाही जेवत आहात? नाही नीट जेवते अगं. हे काय काय झालंय का? नाही काहीच नाही. अगं स्वानंदी, कदाचित इच्छा नसेल त्यांना जेवायची, होत असं कधी कधी. नको आग्रह करू. हा नाही इच्छा खरंच नाहीये. मला तुझ्याशी बोलायचंय, तर आपण जरा बोलूया का? नंतर बोला, आधी जेवून घ्या. महत्वाचं बोलायचंय मला जरा. काय घाई आहे तुम्हाला एवढी? बोलू की नंतर? आई, मला वाटतंय आत्यांना काहीतरी महत्वाचं बोलायचंय. स्वानंदी, अगं इतकं जर महत्वाचं बोलायचं असतं तर इतकं थांबलं असतं का? त्या बोलून मोकळा झाला असता केव्हाच. असं नको ग बोलू. मला खरंच तुझ्याशी महत्वाचं काम आहे. येतेस का जरा? 2 मिनिटाचं काम आहे फक्त. मच्छी भाऊजींना सूप करायचं ना पालकाचं, त्यामुळे पालक आणि टोमॅटो आणायला बाळूला पाठवलंय मार्केटमध्ये. ते मरू दे ग, पालक आणि टोमॅटो त्यांचं मी नीट करते. तू काळजी करू नकोस त्यांची. फक्त तू जरा येतेस का? 2 मिनिटाचं फक्त मला बोलायचं तुझ्याशी. आनंदी, भाजी मस्त झाल्या. हो ललिता, मी काय म्हणते, येतेस का तुझ्या रूम मध्ये? अगं आमटी संपली बघ त्यांच्या ताटातली, वाढ जरा. मला नकोय, काहीच नकोय स्वानंदी मला. तू येतेस का? नकोय का? मग या ना वाढ, या नाव असेल तर. ललिता, मी काय म्हणते, मच्छी मावशी नको ना आता. सकाळी खूप लवकर उठले हो मी, आणि इतकी झोप येते ना मला. नंतर बोलू आपण. अरे गार पाणी घेऊन येते आधी. ऐका मग आणते. 2 मिनिटं पण नाही लागतील ग. मला तुमच्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही. जी बाई आमच्यामध्ये भांडणं लावते तिच्याशी मला बोलायचं नाही. बाबा, मी येतो. स्वानंदी, आता तूही जेवायला बस आणि नंतर आराम कर. मागचं सगळं बाळू आवरेल. बर. आणि उगाच कोणाशी गप्पा मारत बसू नको. हा मावशी येते. हा माझा अपमान करण्याच्या नादात खूप मोठी चूक करतेस ललिता. या घरावर संकट कोसळणार आहे आणि माझा जीव खालीवर होतोय ग.